नमस्कार. मी मानसी सुभाष पाटील. मी कोल्हापूरजवळील शिंगणापूर या गावची आहे. नुकताच लागलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा निकालामध्ये माझी इंडस्ट्रीज ऑफिसर यापदी निवड झालेली आहे. तत्पूर्वी 2018मधील वनसेवा मुख्य परीक्षेमध्ये माझी रेंज फॉरेस्ट ऑफिसर यापदीही निवड झाली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही दिवस मी पुण्यामध्ये कोचिंग घेतलं आणि मग मी कोल्हापुरात येऊनच माझा MPSCचा जो काही अभ्यास आहे तो कंटिन्यू ठेवला. MPSCचा अभ्यास करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इनिशियल स्टेज असते ती म्हणजे शालेय पुस्तकं. स्टेट बोर्डाची जी 5वीपासून ते 11वीपर्यंतची पुस्तकं आहेत ती एकदा वाचून घेऊन त्याचा बेस पक्का झाला की त्याच्या मायक्रो नोट्स काढायच्या, जेणेकरून परत परत बुक्स वाचण्यापेक्षा त्या नोट्स आपल्याला एक्झामला जाण्याच्या आधी त्याची रिव्हिजन करणं शक्य होईल. बरेच जण विचारतात की नोट्स कशा काढायच्या. तर नोट्स काढणं तर इम्पॉर्टंट आहेच, कारण अशा बऱ्याचशा फॅक्ट्स आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे कोणत्याही सब्जेक्टची आपल्याला एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली, आपण जे रेफरन्स बुक वापरतो तो एकदा दोनदा वाचून झालं की एक्झामच्या दृष्टीने जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात किंवा ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत त्याच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवल्या पाहिजेत, ज्याचा रिव्हिजनला खूप फायदा होतो. नोट्स काढताना अजून एक कॉमन मिस्टेक होते, ती म्हणजे पुस्तकातून जशाच्या तशा लाईन्स कॉपी केल्या जातात. तर तसे न करता फक्त इम्पॉर्टंट वाटणारे जे काही बिट आहेत ते शॉर्टमध्ये लिहून त्याच्या नोट्स आपण प्रिपेअर केल्या पाहिजेत. मग नोट्स कोणत्या सब्जेक्टच्या काढायच्या, तर आपल्याला आता एक्झाम्पल देते. GS2मध्ये आपण M लक्ष्मीकांत हे पुस्तक रेफरन्स म्हणून वापरतो. तर मला असं वाटतं की त्याच्या नोट्स काढणं तर गरजेचं नाही आहे, कारण त्याची प्रत्येक लाईन इम्पॉर्टंट आहे. या उलट GS2च्या दुसऱ्या पार्टमध्ये जे कायदे आहेत तर त्याच्या आपण शॉर्ट नोट्स काढू शकतो. तसंच म्हणजे मी काढल्या होत्या. तसंच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत जे HRHRD अंतर्गत येतात तर त्याच्या पण शॉर्ट नोट्स काढल्या तर एक्झामला जाताना पटकन रिव्हिजन होऊ शकते. तसं GS1मध्ये ॲग्रीचे जे चॅप्टर्स आहेत तर त्याचा सिलॅबस थोडासा वेग आहे, तर असा वेग असणाऱ्या सब्जेक्ट्स आपण एका ठिकाणीच आपण नोट्स काढून ठेवू शकतो. आता 13 सप्टेंबरला आपली पूर्वपरीक्षा होणार आहे. तर पूर्वपरीक्षेची जी काही स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे मी जी स्ट्रॅटेजी फॉलो करते ती अशी की पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात, एक GSचा आणि दुसरा CSATचा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यातून जे हायली प्रोडक्टिव्ह चॅप्टर्स आहेत त्याची लिस्ट बनवून घ्यायची. म्हणजे MPSC दरवर्षी एका डिफाईन्ड एरियावरतीच प्रश्न विचारते. मग तो एरिया आपण जास्त फोकस करून त्याच्यावरती जास्त एफर्ट्स घेतले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सो पेपर ॲनालिसिस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपली स्वतःची बुकलिस्ट आपण डिसाईड केली पाहिजे. म्हणजे आजकाल बरेचसे टॉपर्स आहेत जे आपली बुकलिस्ट शेअर करतात, तर त्या आधारे आपण आपली बुकलिस्ट ठरवायची. आणि एकदा का ठरलं की आपल्याला काय वाचायचं आहे आणि कोणत्या पुस्तकातून वाचायचं आहे, तर मग त्याच्या बाहेर जाऊन दुसरी पुस्तकं नाही वाचायची. कारण आज बाजारामध्ये एका विषयाची भरमसाठ पुस्तकं अवेलेबल आहेत. तर त्याला बळी न पडता आपला जो प्लॅन आहे त्याला आपण स्टिक राहिलं पाहिजे आणि आपला प्लॅन आपण फॉलो केला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिव्हिजन. प्रत्येक सब्जेक्ट परत परत रिवाईज करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता पूर्वपरीक्षेच्या आधी प्रत्येक सब्जेक्टची किमान 2 ते 3 रिव्हिजन आपल्या व्हायला पाहिजेत. आता आणि सब्जेक्ट्सविषयी बोलायचं झालं तर हिस्ट्री किंवा सायन्स असे जे सब्जेक्ट आहेत त्याच्याला आपण कितीही इनपुट दिलं तर त्याच्यातून मिळणारे जे आउटपुट आहे ते कमीच असतात. तर त्या सब्जेक्टपेक्षा जर का आपला फोकस जिओग्राफी, पॉलिटी किंवा एन्व्हायरमेंट यासारख्या सब्जेक्टवरती आपण दिला तर तिकडे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पेपर असतो तो म्हणजे CSATचा. CSATबद्दल एक गैरसमज आहे की इंजिनिअरिंगच्या मुलांनाच CSATला मार्क्स पडतात किंवा त्यांना ते खूप सोपं जातं, पण असं नाही आहे. आपण CSATच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की 80पैकी 50 प्रश्न म्हणजे जवळजवळ 125 मार्क्स हे कॉम्प्रेहेन्शनचे असतात. त्याच्यानंतर 12.5 मार्काचं डिसिजन मेकिंग असतं आणि मग उरलेले जे प्रश्न आहेत ते मॅथ्स किंवा रिझनिंगचे असतात. मी CSATची तयारी करताना आयोगाचे पेपर बेस म्हणून ठेवले होते. म्हणजे 2012पासून ते 2018पर्यंतचे पेपर दुपारी 3 ते 5 या वेळेत मी टाईम लावून सोडवायचे. मग एकदा का सोडवून झालं की मग त्या पेपरचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे एखादा उतार्यावरील प्रश्न चुकला तर तो का चुकला, तिथं आयोगाला आपल्याकडून कसं उत्तर अपेक्षित आहे
आणि मग आपण एखादा उतारा वाचल्यावरती किंवा प्रश्न वाचल्यावरती आपण कसा विचार केला पाहिजे, हा जो ॲप्रोच डेव्हलप होतो तो आयोगाचे पेपर सोडवण्यानेच आपल्याला डेव्हलप होऊ शकतो. सो एकदा दोनदा आयोगाचे पेपर सोडवून झाले की मग आपण प्रॅक्टिस म्हणून विविध क्लासेसचे जे बाजारामध्ये अवेलेबल क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवू शकतो. त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये बोलायचं झालं तर असे बरेचसे चॅप्टर्स आहेत, जसं की सिलॉलिझम आहे, इनपुट आउटपुट आहे, त्यानंतर डायग्राम्स किंवा सेरीजवरती, खरे खोटे किंवा क्यूब ह्याच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारले जातात. तर दररोज आपण त्यातला एक एक चॅप्टर घेऊन त्याची प्रॅक्टिस केली जास्तीत जास्त तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि CSAT हा जो पेपर आहे तो आपल्याला किती येतं यापेक्षा आपण त्या 2 तासामध्ये किती शांत राहून किती संयमाने तो पेपर सोडवतो याच्यावरती डिपेंड असतं. CSAT हा पूर्णपणे टेम्परामेंटचा पेपर असतो. सो आपण शांत राहून पेपर सोडवणं गरजेचं आहे. आणि अजून एक असा गैरसमज आहे की MPSCचा अभ्यास करायचा तर पुण्याला गेलंच पाहिजे. तर कोल्हापूरसारख्या शहरात राहूनसुद्धा बरेचसे विद्यार्थी MPSCची तयारी करतात आणि यशस्वी होतात. बऱ्याच लोकांना फिनान्शियल प्रॉब्लेम किंवा इतर अनेक कारणांनी पुण्याला जाणं शक्य होत नाही. पण मला असं वाटतं की प्रॉपर आपलं डायरेक्शन असेल आणि आपलं गोल फिक्स असेल तर आपण कुठेही राहून अभ्यास करू शकतो. मी सुद्धा माझा MPSCचा जो काही अभ्यास आहे तो कोल्हापूरमध्ये राहूनच केला. आणि स्टडी मटेरियल म्हणजे बुक्स असतील, नोट्स असतील, क्वेश्चन पेपर हे सगळं आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरांमध्ये आता इझिली अवेलेबल होतं. त्यामुळे MPSC पास व्हायची असेल तर पुण्याला गेलंच पाहिजे, हा एक गैरसमज आहे असं मला वाटतं. आणि आता जी पुढे येणारी जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब तुका म्हणे चॅनल बाय कपिल सर. थँक्यू सो मच.